शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या आपण जर उपग्रहीय छायाचित्रामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला सर्व जिल्हे आपल्याला लगेच दिसणार नाहीत स्क्रीनवर, कारण स्क्रीनची मर्यादा आहे. परंतु आपण या ठिकाणी बघतो की जवळपास सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर, लातूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये, नाशिक पूर्वच्या काही भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे. आज लातूर जिल्ह्यामध्ये आणि नांदेड, परभणीच्याही काही भागात चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आज मान्सूनपूर्व पावसाचा मोठा जोर महाराष्ट्रात बघायला मिळाला. आपल्याला माहिती आहे की आज मान्सूनने गोव्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि आता कोणत्याही क्षणी तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. आणि या पार्श्वभूमीवर त्या पद्धतीचं वातावरण देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये सुरू झालेलं आहे. अगदी आपण महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत हे वातावरण बघतो. साधारण 8 तारखेपासून पुढे 8 आणि 9 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मान्सून सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे आणि आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत. जोरदार पाऊस आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये 8 आणि 9 तारखेला बघायला मिळू शकतो. परंतु मान्सून किती सक्रिय होतोय यावर सर्व बाबी अवलंबून आहे. आपण जर मान्सूनविषयी सविस्तर माहिती बघितली तर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये भारतात मान्सून तामिळनाडूच्या काही भागामध्ये, कर्नाटकच्या बहुतांश दक्षिणी भागामध्ये आणि गोव्यापर्यंत सक्रिय झाला आहे. म्हणजे मान्सूनने मोठी मजल अरबी समुद्रात मारलेली आहे. मात्र बंगालच्या उपसागरात फारशी प्रगती मान्सूनने केलेली नाही. म्हणजे पूर्व भारताकडून प्रगती न होता दक्षिण भारताकडून मान्सून यावर्षी पुढे सरकण्याची शक्यता आहे. आणि उद्या किंवा पुढील 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या तळकोकणासहित पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणाच्या बऱ्याच भागात मान्सून पुढे सरकेल असा देखील अंदाज आहे. आणि मान्सून जसा महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल तसं त्या भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढेल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात जो आता पाऊस होतोय तो पाऊस उद्या देखील राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा दक्षिणी भाग, यामध्ये मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि कोकणात देखील पावसाळी घटना उद्या घडू शकतात असा या ठिकाणी अंदाज आहे. गोव्यापर्यंत आलेला मान्सूनना पुढे प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. संध्याकाळी आपण केवळ 48 तासाचा अंदाज बघतो, त्यामुळे आपण 7 तारखेचा अंदाज बघणार आहोत. अरबी समुद्रामध्ये GFS मॉडेलनुसार अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे आणि महाराष्ट्रात देखील याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात GFS मॉडेलने दाखवलं आहे. उद्या 6 तारखेला कोकण किनारपट्टीसहित घाट माथ्यावर, खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आणि कोल्हापूरच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रमाण अधिक असू शकतं. हीच बाब आपण जर 7 तारखेला बघितली तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून, मग यामध्ये सोलापूर असेल, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळी प्रमाण वाढणारे. त्याचबरोबर जालना जिल्हा असेल, इकडे अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, नांदेड, अगदी या सर्व भागात आणि इकडे घाटमाथ्यावर नाशिकपर्यंत पावसाळी क्षेत्र वाढणार आहे. आपण 7 तारखेपर्यंत जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम, त्यानंतर काही भाग बीडच्या काही भागामध्ये, लातूरच्या काही भागामध्ये, नांदेडच्या काही भागामध्ये, किनवट परिसर असेल, बार्शी आणि सोलापूर परिसर असेल, या ठिकाणी पावसाच्या पुढील 48 तासात पावसाच्या घटना या भागात घडू शकतात असा अंदाज आहे.
सध्या या ठिकाणी आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे. किरकोळ पावसाळी वातावरण अहिल्यानगरच्या आजूबाजूने दाखवलं जातं आहे. परंतु आणि सोलापूर, लातूर, धाराशिव या भागातही पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे. परंतु मॉडेलनुसार पाऊस पडताना दिसत नाही. अवकाळी पाऊस आहे, मान्सूनपूर्व पाऊस आहे. तर याचा प्रभाव हा आपल्याला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात बऱ्याच ठिकाणी दिसतोय. उद्या 6 तारखेला अगदी नाशिक, धुळेपासून तर कोल्हापूरपर्यंत आणि इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत पावसाळी क्षेत्र तयार होणं घाटमाथ्यावर शक्यता आहे. आणि कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागामध्ये देखील आपल्याला याचा प्रभाव दिसतोय. 7 तारखेला सुद्धा आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात पावसाळी वातावरण आहे. परंतु आपण जसे हे दिवस जवळ येत आहेत तसं 4 दिवसापूर्वी याच 6-7 तारखेला अधिक चांगलं वातावरण दाखवलं जात होतं. आज तेवढ्या प्रमाणात ते दाखवलं जात नाही. याचा अर्थ मान्सून वीक आहे. जसा मान्सून जवळ येईल तसं हे पावसाळी वातावरण अधिक वाढणं अपेक्षित आहे. परंतु तसं होत नाही आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.